जय शिवराय मित्रांनो, धान उत्पादक शेतकरी आता बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे धान उत्पादकाचा बोनस शेतकऱ्यांना कधी मिळणार यासाठी याकडे लक्ष झालेलं आहे. त्या संदर्भातली आता सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कृपया पूर्ण व्हिडिओ पहा तर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती समजेल. बघा, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो. दुसऱ्या खरीप हंगामाला सुरुवात होणार असून अद्यापही बोनसची घोषणा शासनाने केलेली नाही. त्यामुळे दोन्ही हंगामाचा बोनस शासन एकत्र जाहीर करणार का, असा संतप्त सवाल बोनससाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. बघा, दरवर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला बोनस जाहीर केला जातो. मात्र गेल्या हिवाळी अधिवेशनात याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यानंतर मुंबई येथील विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा बोनस जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र ती सुद्धा फोल ठरलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र ते केव्हा जाहीर करणार याची निश्चित तारीख सांगण्यात त्यांनी टाळलेलं आहे. त्यामुळे धान उत्पादकांची पुन्हा निराशा झालेली आहे. धानाच्या शेतीची लागवड खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत धानाला मिळणारा 2,359 रुपये प्रति क्विंटल हा हमीभावसुद्धा अपुरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडीफार मदत व्हावी म्हणून शासन बोनस जाहीर करते. मागील 3 वर्षापासून शासन धान उत्पादकांना हेक्टरी बोनस देत आहे. गेली 2 वर्ष 20,000 रुपये प्रति हेक्टरप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत बोनसचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या विमा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेले होते. तर आता बघा, नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांनी. मात्र दुसऱ्या खरीप हंगामाला सुरुवात होणारच आहे. त्या अगोदरसुद्धा शासनाने धान उत्पादकांना बोनस जाहीर न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. त्यात शासनाच्या चुकीच्या धोरणांचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने आता शेतकरी संतप्त झालेले आहेत. बघा, मका खरेदीचा सावळा गोंधळ अजूनसुद्धा कायमच आहे. गोंदिया जिल्ह्यात यंदा 7,000 हेक्टरवर मका लागवड करण्यात आलेली होती. यात सर्वाधिक क्षेत्र हे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या 2 तालुक्यात आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी मका खरेदी केंद्राची संख्या 17 केलेली आहे. आतापर्यंत 77 शेतकऱ्यांची 3,912 क्विंटल मका विक्री झालेली आहे. तर अजून 3,565 शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मंजुरी मिळालेल्या केंद्रांपैकी अजून काही केंद्रावर गोदामाअभावी मका खरेदी सुरू झाली नसल्याने खरेदीचा घोळ कायम आहे. तर बघा, आता हे धान बोनससाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते, ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ती नोंदणी कशी करायची यावरचा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळतो. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळतो. तर या बोनस तुम्ही चुकवू नका. या बोनसचा लाभ घ्या. ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करा. लवकरच शासन या संदर्भातलं GR काढेल आणि धान बोनससाठी निधी मंजूर करेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वाटप होईल. गेल्या वर्षीसुद्धा असंच GR काढून राज्य सरकारने निधी मंजूर करून प्रत्येक शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी बोनस दिलेला होता. आता कधी मिळणार यावर्षी त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. त्याची अपडेट आली की आपण नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनची घंटी दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.